today's topic can be considered as purely a new topic. ठीक आहे. टॉपिकचं वरती हेडिंग काय दिलं? इच्छा दिलं. इच्छा मधील कोणती इच्छा आता ही? कर्त्याला डायजेस्ट काम करायचंय. या पद्धतीची जी वाक्य आहेत ती सगळी वाक्य आपण या टॉपिकच्या अंतर्गत शिकून घेऊ. बर. टुडे इज द 34th डे ना? बरोबर आहे. एक दिवस काय झालं, 32 ला पण 31 झालेलं ते आपण बदललंच नाही. डेट 1 तारखेची डेटच बदलली नाही. 28 होती तिकडे. तो ऍक्च्युअली मग 28 चे तुम्हाला 2 लेक्चर झाले. इथे लिहिले बरं का. टुडे 34th. एम आय राईट? डेट बरोबर आहे का? बर. सर मग हळूहळू बोलायला आम्हाला शिकवा ना. हळूहळू बोलायला शिकवायचं, शिकायचं. तर फक्त वाक्य बनवून काहीच होणार नाही म्हणण्यापेक्षा तेवढा फायदा होणार नाही. तर काय करावं लागेल? थोडासा इंटरेस्ट घ्यावा लागेल. किती? जास्त नाही, थोडासा इंटरेस्ट घ्या. खूप कंटाळवाना सांगायला तुम्हाला, खूप सोपं सांगतो आणि हे करा. इट इज गोइंग टू बी व्हेरी इफेक्टिव्ह फॉर यू ऑल. जेवढं काय आपलं वाक्य झालेत तुमचे, आता मी शिकवलंय काय, मी वर्षभर काही शिकवतो, अनेक लोकांना शिकवतो. मग आता तुमचा आणि माझ्या शिकवण्याचा, तुमचं शिकण्याचा आणि माझा शिकवण्याचा संबंध किती आहे? जेवढं ओव्हरलॅपिंग आलं. बरोबर. मी शिकवलेले जेवढे टॉपिक्स तुम्ही अटेंड केलेले आहेत, आपण त्याच्याविषयी बोलतोय. म्हणजे दिस 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 इज गोइंग टू बी अन इंडिव्हिज्युअल टॉक. बरोबर. तुम्ही जेवढे काही वाक्य आतापर्यंत शिकलेले आहात ते काय करायचं, ते बोलताना अगोदर इंग्लिशमध्ये बोलायचं. किती बोलायची? दिवसातून कमीत कमी 3-4 वाक्य. शक्य आहे का? मी म्हणत नाही 30-40 वाक्य, 3-4 शक्य आहे का? फॉर एक्झाम्पल, समजा तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे एखाद्याला की त्याला काय पाहिजे. तुम्हाला काय विचारायचंय? त्याला काय पाहिजे. शांततेनं डोकं लावायचं आणि मग म्हणायचं इंग्लिशमध्ये काय. मी 10वीच्या खालच्या मुलांना मारतो पण, हे लक्षात असू द्या. मी दोघं जण ठीक आहे. काही बोंबलायचं नाही, गडबड करायची नाही. काही वाक्य गडबड करून बोला, काय अडचण नाही. मात्र आताच सांगेन त्याला काय पाहिजे. व्हॉट यू वॉन्ट कसं म्हणतो? काय पण बोलायचं नाही. शांती. मग शिकवलं कशाला? एवढी गडबड नाही करायची. शांत. व्हॉट डज ही वॉन्ट हे मी शिकवलं. व्हॉट यू वॉन्ट तर मग काय क्लासच्या अगोदर बी येते ना आपल्याला. क्लासमध्ये येऊन फायदा काय झाला? सो व्हॉट डज ही वॉन्ट ते म्हणतो. मग समोरचा व्यक्ती मराठी बोलणार असो किंवा इंग्लिश बोलणार असो. आता इंग्लिश बोलणारा व्यक्ती तुम्हाला भेटणं मुश्किल आहे. कधीतरी एखाद्या वेळेस स्कूलमध्ये त्याला किती येते तुम्हाला माहित नाही, कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये. सो व्हॉट डज ही वॉन्ट. मग ते म्हणते काय म्हणले? नाही, त्याला काय पाहिजे असं म्हणलं. मग इंग्लिश कसं काय? ते सवय लागली. काय झालं? तुम्ही सवय लावताय. बट खऱ्या अर्थानं नवीन कोणत्याही गोष्ट शिकायची म्हणल्यास पहिलं एक छोटीशी फेज जी असते ते नाटक असते. ड्रामॅटायझेशन असतं. कोणते काही असू द्या, काही असू द्या. नवीन अंगठी घेतलेली असेल तर दिवसातून 50 वेळेस त्या अंगठीकडे बोट जातं. सवय नसते ना. आणि आपण मात्र एखाद्या ठिकाणी मिटिंगला गेलं तर सवय असण्याचं नाटक करतो. करतो की नाही? हे मला सवय आहे असं ब्रेनला ट्रेन करतो. इट मीन्स दॅट इज ट्रेनिंग टू युअर ब्रेन, की मला इंग्लिशची सवय लागलेली आहे असं आपल्या ब्रेनला मुद्दामहून सांगावं लागतं. आणि दिस इज हाऊ वी कॅन लर्न द न्यू थिंग्स. हीच एक पद्धत आहे, दुसरी पद्धतच नाही. बाय डिफॉल्ट तुम्ही हे अवलंबत आलेले आहात. बाय डिफॉल्ट. समजा तुम्ही एखादी नवीन शर्टच गृहीत धरा. नवीन शर्ट घेतलेला आहे. पण तुम्ही इतरांना असं भासवता की तुम्हाला त्या शर्टची सवय लागली आहे. होतं असं अनेक वेळा. होतं का? इट इज नथिंग बट युअर ट्रेनिंग युअर ब्रेन that you are habitual of doing that thing repeatedly. याच्यामध्ये आपला स्वार्थ काय आहे? की आपला बोलण्याची प्रॅक्टिस खऱ्या अर्थानं करायची. मात्र समोरच्याला काय दाखवून देतोय? मला सवय लागलेली आहे. काय दाखवून देतोय? मला सवय लागलेली आहे. आणि हे तुम्हाला नाटक करावंच लागेल. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट स्टेप इन लर्निंग
लँग्वेज, आता सध्या लँग्वेजचं बोलतोय. विराट. तर विराटचं कोण आहे क्लास टीचर, त्यांना सांगा बरं, याला विराटला अगोदर शिकवा म्हणायचं. विराट कुठला आहे रे? ग्रुप नंबर 2 आहे का? हम्म. त्याचा माईक दररोज ओपन असतो जवळजवळ. ओके. काय करायचं मग? त्याला काय पाहिजे? अगोदर काय बोलायचं? व्हॉट डज ही वॉन्ट. पण अशी दिवसातून काहीच वाक्य बोला. मी म्हणत आहे सगळी वाक्य बोला. जी जी वाक्य तुम्ही शिकलेले आहात त्यापैकी देखील काहीच वाक्य बोला. मग यानं काय होईल? यानं तुम्हाला एक समजा, अरे यार, येस, आय कॅन डू इट. जमतंय, एक का होईना. तुम्हाला जमतंय हा दृष्टिकोन तुमचा तयार झाला, तर तिथून तो तुम्हाला काय करतो? पुढच्या सेंटेन्स साठी तो मोटिवेट करतो. आणि यू गेट एक्स्ट्रा मोटिवेशन, दॅट इज इनर मोटिवेशन. समजलं? अंतःप्रेरणा आपण त्याला म्हणतो. बाह्य प्रेरणा काय याच्यामध्ये? की दुसऱ्यांना भारी वाटतं, अरे जमतं राव याला. दुसऱ्याचा दृष्टिकोन जमतं राव याला, हा तयार होणं, याला बाह्य प्रेरणा म्हणतात. आणि तुमचा आतून, येस, मला जमतंय, मी करू शकतो. एक ऍटलिस्ट एक वाक्य फोकस करा, एक वाक्य फर्स्ट डेला, एक वाक्य. एका वेळी आपण एकाच वाक्याचा विचार करायचा ना. आता एक संपलं, आता दुसरं काय असेल? दुसरं पण एकच असेल ना इंडिव्हिज्युअली. तो एका वेळेला एकच वाक्यावर फोकस करायचा आणि शांततेनं व्यवस्थित करेक्ट बोलण्याचा प्रयत्न करा. दिवसातून काही वाक्य म्हणतोय मी, तुमच्या भुकेप्रमाणे. तुम्हाला जेवढं होतं, मी असं नाही म्हणणार 2 क्विंटल ज्वारीचं पोतं घ्या आणि चला पळा. मी म्हणतो एक छोटासा खडा घ्या आणि पळा. कोणतं सोपं आहे? खडा. सहज, अगदी सहज. ते सहज होतंय तेवढं करा. मात्र सहज होत असेल तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग तुम्हाला फायदा काय होणार? आता बघा, तुम्हाला काही वाक्य येतात की नाही? ते जेवढे येतात त्यातील काही वाक्य बोलण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील काहीच वाक्य बोला. हळूहळू तुम्हाला समजणार देखील नाही की मी जवळजवळ सगळीच वाक्य वॉन्टच्या प्रकारातले ना, वॉन्टच्या प्रकारातील सर्वच वाक्य मला बोलता येतात. असं इंडिव्हिज्युअल टॉपिकला क्वालिफाय करा तुम्हाला स्वतःला. इंडिव्हिज्युअल टॉपिक मध्ये स्वतःला क्वालिफाय करत. And there will be a day on which you will have all the topics with you. आणि एक एक टॉपिक मध्ये तुम्ही स्वतःला क्वालिफाय करत गेल्यामुळं सगळ्या टॉपिकचं तुम्हाला इंग्लिश बोलता येतं. एम आय राईट? सो असं होईल. म्हणून झालेल्या सिलेबसचा फायदा कसा करून घ्यायचा? तर ती वाक्य इंग्लिश मध्ये बोलण्याचा प्रयत्न करायचा वेन एव्हर इट इज पॉसिबल. दुसरी गोष्ट, आपण बऱ्याच वेळेला विचार करतो की नाही? का नाही करत? येस कवाळे, काय माईक ओपन आहे रे? अनेक वेळेला आपण विचार करतो. विचार करताना आपल्या विचारामध्ये या टॉपिकच्या संबंधात जेवढे काही विचार येतील, आता विचार म्हणजे विचाराचं आणखीन फर्दर क्लासिफिकेशन केलं, विचारामध्ये काय असतात? वाक्यच असतात ना. विचारामध्ये खऱ्या अर्थानं वाक्यच असतात. मग नेमकं त्याला काय पाहिजे होतं? ते कुठे येईल? पुढच्या टॉपिक मध्ये येईल, पास्ट मध्ये. त्याला काय पाहिजे होतं? आपलं झालं काय? नेमकं त्याला काय पाहिजे? आता नेमकं त्याला काय पाहिजे असं आपण विचार करतोय. हे विचार करताना, अरे अरे हे पाहिजेच वाक्य आहे. सो ऍक्च्युली व्हॉट डज यू वॉन्ट? आपलं विचार करताना हे वाक्य असं कोणाला बोलायचं नाही. मात्र तुम्ही विचार करताना हे आतल्यात प्रॅक्टिस करून टाकायचं. जमेल का एवढं? हा, तुम्ही एका ठिकाणी बसून असं काहीतरी करत असले पाहिजे आणि मग तुम्हाला कोणतरी उचलून एरवडायला नेलं पाहिजे, तर म्हणायचं की मी खऱ्या अर्थानं वेडा झालो. आणि जोपर्यंत तुम्ही वेडं होत नाही तोपर्यंत तुम्हाला काहीच येत नाही. सो यू हॅव टू बी मॅड फॉर गेनिंग समथिंग. समजलं? असं एक एक टॉपिक मध्ये तुम्हाला वेडं होणं अंतर मात्र 100% शक्य आहे. बिकॉज आय हॅव मेनी एक्सपिरियन्सेस विथ मी. की अनेक लोकांना काहीच येत नव्हतं, मात्र बऱ्यापैकी चांगल्यापैकी बोलता यायला लागलं. तुम्हाला अनुभव येईल. तुम्ही असं प्रत्येक टॉपिक पण स्वतःला क्वालिफाय करत चाला. अरे मला या टॉपिकची सगळीच वाक्य जमतात राहून, कसं काय शक्य आहे? या पद्धतीने आपण प्रॅक्टिस केलं तर शक्य होईल. त्यामुळं आता जो समजा आज जे मी सांगेल, जे आपण आज शिकू, ते उद्या जर बोलण्यामध्ये आलं तर कसं बोलायचं आपल्याला? इंग्लिशमध्ये. जमेल ना? मला गावाला जायचंय, हे वाक्य आज होणार आहे. मला गावाला जायचंय, मला ऑफिसला जायचंय, मला हे करायचंय, मला ते करायचंय. किती वाक्य बोलतो आपण? प्रचंड, खूप मोठ्या प्रमाणात वाक्य बोलतो. मग ही वाक्य आपल्याला इंग्लिशमध्ये बोलता आली तर मजा येईल की नाही? येईल मजा. तुला कुठं जायचंय हे पण वाक्य बोलता येणार आहे आपल्याला. तुला काय करायचंय? तुला काय खायचंय?
हे वाक्य सगळी बोलता येणार आहे. मग कर्त्याला डायजेस्ट करायचंय या टॉपिक या हेडिंगच्या अंतर्गत जेवढी काय वाक्य येतील तुम्हाला सगळी बोलता येणार आहे. मग कमीत कमी एवढी इंग्लिशमध्ये बोलायला तुम्हाला काय अडचण आहे? नाही अडचण. तरी तुम्ही प्रॅक्टिकली केलं पाहिजे. प्रॅक्टिकली यू मस्ट डू इट. काय बघा, घरी लिंबू असतं, घरी पाणी पण असतं, घरी गॅस पण असतं. पण किती लोक इमानदारीनं दररोज वार्म वॉटर करून त्यात लिंबू टाकून 2 लसणाच्या कुड्या खातात? प्रश्नचिन्ह आहे. हॅलो, समजलं? याचा अर्थ मग जरी घरी असेल तरी आपण घेत नाही. याचा अर्थ आपण वाक्य आपल्या डोक्यात असेल तरी बोलण्याचा कितपत प्रयत्न करू. यू हॅव टू बी मोटिवेटेड फ्रॉम इनसाइड, तरच हे शक्य आहे. आतून ती एनर्जी आली पाहिजे. फक्त फी भरली, दररोज संध्याकाळी अर्धा किलो पावडर लावून इथं बसलं, 2 स्प्रेच्या बाटल्या संपवल्या तर इंग्लिश येईल असं अजिबात गृहीत धरायचं नाही. यू हॅव टू ट्राय ऑनेस्टली अँड पॉझिटिव्हली एव्हरी डे. एक पाऊल तुमचं तुमच्या इंग्लिश बोलण्याकडे जातं. सिंगल स्टेप टुवर्ड्स युअर गोल टेक्स यू क्लोजर टू युअर अचिव्हमेंट. सिंगल स्टेप देखील खूप महत्वाची आहे. तुम्ही एकाच ठिकाणी थांबला, एक व्यक्ती एक एक पाऊल ठेवून पुढे चाललेला आहे, पोहोचण्याची शक्यता कोणाची आहे? एका ठिकाणी उभा राहण्याची का एक एक पाऊल पुढे टाकणारच? अर्थात एक एक पाऊल जो पुढे टाकून चाललेला आहे तो कमीत कमी काही अंतर पास करतोय. तुम्ही एकाच ठिकाणी थांबून तुम्ही जवळ जाणार नाही. लक्षात घ्या. आय हॅव टू ट्राय विथ ऍटलिस्ट अ सिंगल सेंटेन्स. असं का म्हणतोय मी? बघा, हे वाक्य तुम्ही एखादं एखादं वाक्य बोलत जा. हे एक वाक्य, एक कंडिशन. दुसरं, तुम्ही दिवसभर इंग्लिश बोला. जड कोणतं वाटतंय? दिवसभर इंग्लिश बोला. अरे सर कसं बोलायचं? मी म्हणतो नाही. प्रॉब्लेम इथं होतो. बोलावं काहीतरी, काय बोलणार? मग ते एकच वाक्य बोला. आणि ते एक वाक्य तुम्ही जर बोलले, ते वाक्य म्हणून येस तुला जमतंय, दुसरं पण ट्राय करा. दुसरं पण स्वतःमध्ये एकच वाक्य की नाही, तुम्ही डोक्यात धरा दुसरं पण एकच वाक्य आपल्यासाठी. ते पुढचं वाक्य प्लस मागचं वाक्य किती झाले आता? त्यावेळेस तुम्ही 2 बोलता, त्यावेळेस तुमच्याकडे जो फोर्स असेल, मोटिवेशनल फोर्स, जो काम करणार तुम्हाला बोलायला लावण्यासाठी, तो 2 वाक्यात असेल का 1 वाक्यात असेल? असेल ना. तिसरं पण ऍक्च्युअल विचार केला तर तिसरं पण एकच वाक्य आहे. आणि त्याच्यासारखंच वाक्य. सपोज मला मोबाईल पाहिजे, हे एक वाक्य. दुसरं वाक्य काय? मला नोटबुक पाहिजे. 2 झाली. मात्र पहिल्यासारखं दुसरं आहे ना. मात्र तिसऱ्या वाक्यासाठी 2 वाक्याचा मोटिवेशनल फोर्स तुम्हाला काम करतोय. लक्षात घ्या. तो तुम्हाला मोटिवेट करतोय, ढकलतोय. हे ढकलणारी वाक्य जेवढे तयार होतील तुम्हाला, मागून प्रेशर देणारी, तेवढी वाक्य वाढण्याचा प्रयत्न करा. आणि दिवसेंदिवस तुम्ही इंग्लिशच्या जवळ जाल. शांततेने प्रयत्न करा. सिंगल सेंटेन्स इज गोइंग टू बी युअर टार्गेट फ्रॉम टुमॉरो. एकच वाक्य बोलायचं आणि शोधत राहायचं. तुम्ही प्रयत्न केला का तुमचं माइंड आपोआपच कामाला लागतं. अरे कधी मिळेल, कधी मिळेल, कधी मिळेल. सो युअर माइंड कीप्स ऑन फाइंडिंग द ऑपॉर्च्युनिटी टू यूज दॅट काइंड ऑफ सेंटेन्स इन इंग्लिश. ते फक्त चालू तर करा. एका वाक्याने तुमचा स्पीकिंगचा जर्नी चालू करा आणि तुम्ही वेळ व्हाल. इथून घरापर्यंत जाताना 5 विचार येतील तुमच्याकडे. 5 पैकी एखादं वाक्य आपल्या टॉपिकचं येऊ शकतं. बरं, आज नाही आलं तर 5 पैकी एकही नाही आलं, उद्या आणखी 5 विचार येऊ शकतील. 10 पैकी एखादं वाक्य आपलं असेल की नाही? कीप ऑन फाइंडिंग. याचा तुम्ही इनडायरेक्टली अभ्यास पण करताय कोणत्या प्रकारचे वाक्य आपण बोलतोय. म्हणजे एका गोष्टीमध्ये, एका एक्सरसाइज मध्ये अनेक वेगवेगळे पैलू आहेत. देर आर मेनी साइड्स टू अ सिंगल ऍक्ट. ठीक आहे. तर प्लीज डू इट. आणि या पद्धतीने तुम्हाला इंग्लिश बोलता येण्याची 100% शक्यता आहे. सो हॅव्हिंग डन विथ दिस I'm sorry, introductory part, let us go ahead with the today's new topic, that is the desire. याला म्हणतो आपण इच्छा. आता आतापर्यंत इच्छा फक्त काहीतरी पाहिजे असण्याची होती. आता काय आजची इच्छा काय? काहीतरी काम करायचं. लिहा, वरती हेडिंग लिहा. इच्छेच्या खाल्ल्या तर त्याला डॅश डॅश काम करायचंय. कर त्याला डॅश डॅश. इच्छेच्या मध्ये ब्रॅकेट मध्ये लिहा want to or wants to. तिकडे फक्त वॉन्ट होतं बघा. तिथे काय वॉन्ट टू आणि वॉन्ट्स टू आहे. कर्त्याला डायजेस्ट काम करायचंय. करायचंय.
हे ये काय सांगताय, आहे सांगताय. आहेचं अपभ्रमण झालं आणि ते ये तयार झाले बघा. करायचं आहे, करायचंय. समजलं? करायचं आहे म्हणजे करायचंय. बरं, हे वॉन्ट टूला मी इथं लिहितो ए आणि वॉन्ट्स टूला लिहितो बी. मग ए आणि बी काय भानगड आहे बाबा? चला, टोटली फ्रेश थिंग्स टुडे. ए म्हणजे काय? जर करता आय, वी, यू किंवा दे पैकी असेल तर त्याला म्हणायचं ए ग्रुप आहे. काय म्हणायचं? नवीन लोक लक्ष द्या, जे नवीन लोक आहेत प्युअरली. आय, वी, यू, दे असेल तर त्याला म्हणायचं ए ग्रुप. बर, नाव आलं तर काय येईल मग या ए ग्रुप मध्ये? अनेक वचन नाव. या ए ग्रुप मध्ये काय येईल? अनेक वचन नाव. दुसरा आहे बी ग्रुप. जर करता ही किंवा शी किंवा इट च्या पैकी असेल किंवा एक वचन नाव असेल तर. करता म्हणजे कोण आता? ज्याला काहीतरी काम करायचंय तो करता. दॅट इज सब्जेक्ट. एवढं सोपं आहे. समजतंय? बटन बंद कर. नाहीच आहे, लावायचं कोणी? हे सगळे लहान लहान गोष्टी सावध राहण्याच्या. आणि येतूनच मग इकडं असते. तर आपण आपल्या जीवनात सावध आहोत तर इकडं असतो आणि इकडं सावध आहोत तर जीवनात असतो. हे एकमेकांशी रिलेटेड गोष्टी आहेत. म्हणून वेळेवर होमवर्क करणे. याचा अर्थ काय? आपल्या जीवनात अनेक दररोज होमवर्क असतात हो. दररोज. तुम्हाला माहिती काय, एक्झाम हे जीवन जगण्यासाठी असणारं एखादं साधन आहे. तुम्हाला माहिती आहे का, दररोज आपण एक्झाम देतो. डू यू नो? तिथून घरापर्यंत सुरक्षित पोहोचणं ही देखील एक एक्झाम आहे की नाही? एखाद्या गाडीने आपल्याला उडवू नये, आहे की नाही? एखाद्याने मागं ठोकर मारू नये. किती किती सावध राहावं लागतं. एखादा आडवा येतो अचानक, धडक लागू नये. जीवनामध्ये प्रत्येक क्षणाला एक्झाम आहे. तो मग ह्या ज्या स्कूलच्या एक्झाम आहेत ते काय करतात? आपलं जीवन जगायला शिकवतात. समजलं? तर हे सगळं इंटर रिलेटेड आहे. जीवनाचं एक्झामसाठी आणि एक्झामचं जीवनासाठी असं खूप जवळचं नातं असतं. बाय द वे, चला, इथपर्यंत क्लिअर आहे? बरं, आता कर्त्याला डायजेस्ट काम पाहिजे. चला रे, प्रत्येकानं मला 5-5 वाक्य सांगा मराठीमध्ये. ग्रुप नंबर 1 पासून सुरू होतात. हा, तुम्हाला देतो चान्स. ग्रुप नंबर 1 सांगा. कर्त्याला डायजेस्ट काम करायचंय. सॉरी, पाहिजे म्हणलो का मी? कर्त्याला डायजेस्ट काम करायचंय या प्रकारची 5 वाक्य लवकर लवकर सांगा. संकेत, संकेत सांग. समरला पेन पाहिजे. बर, समरला बघा पहिलं वाक्य आलंय. समरला गाढव. काय सांगितलं रे मी? कर्त्याला डायजेस्ट काम करायचंय, ते म्हणतो समरला पेन पाहिजे. चुकला. या प्रकारचं वाक्य सांग. कर्त्याला डायजेस्ट काम करायचंय. पुढं कोण सांगतं रे? अनुज, अनुज सांग. मम्मीला स्वयंपाक करायचाय. मम्मीला स्वयंपाक करायचा आहे. चला लिहा, सगळेजण लिहा माझ्या बरोबर. काहीच आपल्याला गडबड नाही करायची, गडबड करायची नाही. तरी पण बोलता येणार आहे तुम्हाला. मम्मीला स्वयंपाक करायचा आहे. काही वाक्य मी सांगू तुम्हाला, काही वाक्य मी सांगतो. प्रॅक्टिकल सेंटेन्सेस सांगायचे आयडिया तुम्हाला. हा, प्रॅक्टिकल सेंटेन्स ह्याला म्हणतात पारिभाषिक बोलणं. बघा, आम्हाला, आम्हा सर्वांना, आम्हा सर्वांना इंग्लिश बोलायचंय, बोलायचंय. दीदीला थोडा वेळ अभ्यास करायचा आहे. सोहमला गावाला जायचंय. आजीला आजीला
ब्रेकफास्ट करायचा आहे. लास्ट सेंटेन्स आहे माझं. त्याला किंवा बरोबर माझ्या यायचं मग आपण आता जायचं झालं ना आपलं. माझ्या बरोबर यायचंय. हा सांगा आता ग्रुप नंबर 1 इतर लोक. अंकिता. अंकिता कोण होता? अंकिता सुरुवातीला बोलले अरे तिला काम करायचंय. काय रे तिला काय करायचंय सांग. काय काम करायचंय? नको कोरडं वाक्य मला. चला पुढचं वाक्य. रविराज. ईश्वरी. रविराज सांग. आम्हाला वेळेवर शाळेत पोहोचायचं. आम्हाला 9 वाजता शाळेत पोहोचायचंय. लिहा. आम्हाला 9 वाजता शाळेत पोहोचायचंय. पुढं ईश्वरी सांग. मला ऑनलाईन क्लास करायचा आहे. मला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे. अनुष्का. आंटीला सर्व क्लासेस स्वच्छ करायचेत. मावशींना सर्व क्लासरूम्स स्वच्छ करायचेत. येस. लास्ट सेंटेन्स फॉर ग्रुप नंबर 1. तेजश्री सांग. आई मला जेवण करायचंय. आई कॉमा संबोधन आहे. हा आपण आई असं म्हणून कॉल केला आणि आईचं लक्ष आपल्याकडे वेधलं. आता मुख्य वाक्य. मला जेवायचंय. मला जेवण करायचंय. ग्रुप नंबर 2. सरस. हा अजयला झाडाला पाणी घालायचंय. अजयला झाडांना पाणी घालायचंय. हा ग्रुप नंबर 2. संपदा नंतर आदित्य. संपदा, आदित्य आणि यश. बोला. पहिलं संपदा. पप्पा मला 5 वाजता सकाळी उठायचंय. पप्पा मला सकाळी 5 वाजता उठायचंय. सकाळी अरे ऐकलं मी. 5 वाजता उठायचंय. एकदाच सांगितलं काय अडचण नाही. हा पुढं आदित्य सांग. त्याला गाडी चालवायची. त्याला गाडी चालवायची आहे. पुढं आणखीन कोण होतं रे? यश का? आईला पापड करायचे. व्हेरी गुड. आईला पापड करायचेत. ग्रुप नंबर 3. बरं ऐश्वर्या सांग. आम्हाला आभारपत्र लिहायचंय. आम्हाला आभारपत्र लिहायचंय. आम्हाला व्हेरी गुड सेंटेन्स. आभारपत्र लिहायचंय. मी सांगू? मी एक मध्ये सांगतो आणि मग पुढे सांगा. मुलांना थोडा वेळ खेळायचंय. विद्यार्थ्यांना थोडा वेळ
खेळायचंय. ग्रुप नंबर 4 सांगा पुढं. हा, काय नाव सांग. तर 3 ग्रुप नंबर राहिलं. काय राहिलं? 3 ग्रुप केलाय. अच्छा, ग्रुप नंबर 3 राहिला का? हा सांगा. हा, आरोही सांग. हा सांग. मला इंग्लिशचं बुक वाचायचंय. काय काय वाक्य सांगितलं परत एकदा सांग. मला इंग्लिशचं बुक वाचायचंय. बरं, मी त्याला ऐकलं म्हणून त्याला लिहितो. चल, त्याला इंग्लिशचं बुक वाचायचंय. पुढे सांगा रे. वेदांत, अद्वैत, वेदांत सांग. वेदांत, अद्वैत आणि वाल्मिक तिघ एक नंतर एक सांगा. मला उद्या लवकर शाळेत जायचंय. मला उद्या लवकर जायचंयचा कोटा संपला. शाळेत जायचंय. जायचंयचं वाक्य सांगणार नाही कोणी इथून. हा, पुढं. शिवमला विहिरीत पोहायचंय. व्हेरी नाईस. शिवमला विहिरीत पोहायचंय. हा, मला ऑनलाईन क्लास अटेंड करायचा आहे. ए झोपेत का तू? हे काय? मला ऑनलाईन क्लास जॉईन करायचं झालं ना. पुढं तुझा चान्स संपला. पुढं कोण आहे रे? सांग, नाव सांग तुझं, मोठ्यानं बोल. अथर्व. अथर्व बोल. छावा पिक्चर बघायचाय. हा, मला छावा पिक्चर बघायचाय. मला छावा मूवी बघायचा आहे. पुढं. ओके, ग्रुप नंबर 3 ऑर डन. ग्रुप नंबर 4. ग्रुप नंबर 4 साक्षी झोपले का आतापर्यंत? हा, ग्रुप नंबर 4 स्वराज सांग. स्वराज. मला SW करायचंय. मला होमवर्क करायचा म्हणजे SW मस्त म्हणायचं. SW लिहायचं असतं, म्हणायला होमवर्क म्हणायचं असतं. ते म्हणते मला SW करायचं आहे. मला होमवर्क करायचा आहे. पुढं. ए घरातील मंडळी, कोण आहे बघा सर, त्यांना काढून टाका मुलाला. काय रे ते कारण बडबड करताय घरातले लोक? घरातील लोक बाहेर जाऊन बोला. 8 ते 9 प्लीज कोणी बोलणार त्या मुलाशेजारी. 8 ते 9 कोणी बोलू नका. आता मग त्याला सांगा मोबाईल बंद कर म्हणून. इतर लोकांना पण डिस्टर्ब होतोय, त्याला पण होतोय. काहीच अचिव्हमेंट होत नाही. तुम्हाला वाटतं ते अभ्यास करते, अजिबात अभ्यास करत नाही. ते लक्षात काही राहत नाही. काही बोलू नका, 1 तास गप्प बसा. 1 तास तुमचा राष्ट्रासाठी अर्पण करा. कारण या राष्ट्राचा एक मुलगा शिकतोय त्यावेळेस, तुमच्या घरातला, शेजारच्या घरातला नाहीये, तुमच्याच घरातला मुलगा शिकतोय. प्रामाणिक बना. आणि याला देशभक्ती म्हणतात. तुम्हाला माहित नसेल तर मुद्दाम सांगतो मी. म्हणजे आपल्या राष्ट्राचा एक मुलगा शिकतोय त्यावेळेस बडबड करणं म्हणजे याला छोटा देशद्रोह असं म्हणतात. तुम्ही जर चुकून इतिहासात वाचला असेल देशद्रोह हा शब्द तर लक्षात घ्या. त्याचं कारण हेच आहे. डिस्टर्ब करू नका त्याला. अरे मदत करू शकत नाही, डिस्टर्ब तरी करू नका. बाहेर जाऊन करा ना तुम्ही काय करायचं, बडबड करायचं. हा, तुम्ही काय साध्य करता कारण बडबड बडबड करून? पण त्याला म्हणा तुला येत नाही का रे, एवढी अक्कल नाही का? आणि तुम्ही बडबड केली. बडबड करू नका ना. पाहुणे रावळे आले मान्य मला, पाहुणे आले हो म्हणून आम्ही बोलत होतो. अरे पण त्याचं तकदीर खराब व्हायला लागलं ना. पाहुण्यांना बाहेर नाही झाला हवेला. हा, बोला रे पुढं. त्याला म्हणा, हा नसतं त्या मुलाला सांगा की मोबाईल बंद कर, आमचं बोलणं महत्वाचं आहे. चला पुढं, नाव सांग. नाव एक जण सांगा रे. अक्षरा. हा, नयन. अगोदर कोणी सांगितलं होतं खरं सांगा. अक्षरा. हा, अक्षरा सांग. चल थांब ना मग. हा, आम्हाला पनीरची भाजी करायची आहे.
काय 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 आम्हाला पनीरची भाजी करायची. आम्हाला पप्पा झाले का वाक्य कुठं पप्पाला काय करायचं आलंच नाही ना अरे जरा पप्पांची पण इच्छा मनात घ्या हा थांबा थांबा अरे तिथं 12 फक्त पप्पाचं नाव आलंय इच्छा ते पप्पाची नाही ना ल्या ते वाक्य थोडं फिरवतो मी पप्पांना ल्या पनीरची भाजी खायची आहे खायची आहे खायची आहे पुढं संभव थांब रे संभव नयनचा नंबर होता अगोदर नयन सांग सत्यमला क्रिकेट किट घ्यायची. सत्यमला नवीन क्रिकेट किट घ्यायचंय चला संभव सांग लास्ट सेंटेन्स अच्छा वन मोर सेंटेन्स चला संभव सांग पप्पांना शेतात जायचं. अच्छा फक्त शेतात लावा पप्पांना शेतात जायचे ठीक आहे असू द्या जायचंय 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 बॅन झालं वाक्य चल जायचंय नियम सगळ्यांना सारखाच जायचंय वाक्य बॅन संपलं जायचंय कोटा हा सोहम टॉम सांग त्याला सायन्स बुक पाहिजे. तू झोप आता निवांत पाहिजे झालं ना आपलं सगळं संपलं पाहिजे लेसन संपलं हा पुढं आशिष नेक्स्ट आशिष थांब रे आशिष नाव सांगितलं परत काय नाव सांगतोय हा आशिष सांग त्याला पेस्ट्री खायची. खायचं पण नाही झालं रे त्याला नको पेस्ट्री पण बेकरी आयटम खायचं नाही आपल्याला हा पुढं समर्थ बोल चल आम्हाला सायन्सचा न्यू चॅप्टर शिकायचा आहे. हा व्हेरी गुड आम्हाला सायन्सचा नवीन टॉपिक शिकायचा आहे पुढे बोला लास्ट सेंटेन्स वैष्णवी वैष्णवी सांग आम्हाला टेस्टची रिव्हिजन करायची. आम्हाला टेस्टची रिव्हिजन करायची आहे बरं आता सगळे म्हणून एक लक्ष द्या आता आपल्याला काय करायचंय यातल्या सब्जेक्टला अंडरलाईन करायची आणि सब्जेक्ट आपला कोणत्या ग्रुपचा ते फायनल करायचं हा सगळेजण लक्ष द्या मग आता मम्मी या वाक्यातलं मम्मी सब्जेक्ट आहे याला अंडरलाईन करायचं आणि मम्मी कुठं आली मला सांगा ए ग्रुप का बी ग्रुप शांत ना बघा मम्मी काय एक वचन नाव आहे एकदम शांती काही गडबड नाही करायची इथं लिहायचं बी आणि असं क्लासिफाय करायचं बर आम्हा सर्वांना इंग्लिश बोलायचंय सांगा मला कोण आलं आम्ही आलं की नाही आम्ही कुठे आहे वी म्हणजे ए ग्रुप आहे मग याला म्हणायचं ए व्हेरी गुड दीदीला थोडा वेळ अभ्यास करायचा आहे सब्जेक्ट सांगा कोण आहे दीदी दीदी कुठे येईल ए का बी बी मध्ये का एक वचन नाव आहे सोहमला गावाला जायचंय जर दीदी बी मध्ये म्हणलं सोहम कुठे येईल बी मध्ये आजी कुठे येईल त्याला म्हणजे तो इथं आलं तो कुठे येईल बी ग्रुप आम्हाला म्हणजे आम्ही कुठे येईल ए ग्रुप व्हेरी गुड मला म्हणजे मी कुठे येईल मी पण ए मध्ये बघा मी ग्रुप मावशी कुठे येईल मावशी एक वचन नाव आई नाही इथं आईला फक्त सांगितलं आपण काय मला जेवण करायचं म्हणजे मी आलं मी कुठे येईल बघा अजय कुठे येईल अजय एक वचन नाव आहे अजय ग्रुप मला मी आहे इथं अंडरलाईन करायचं ग्रुप लिहायचा बाकी तुम्ही करायचं आता बाकीचं तुम्ही करायचं आणि नाही आलं की मला विचारायचं नाही जमलं की मला विचारायचं चला करून घ्या नाही जमलं की मला विचारायचं जे जमत नाही ते मला विचारायचं
ए बी ए बी ए बी करून घ्या. बघा 2-3 वाक्य मी सांगतो, पुन्हा एकदा सांगतो. सब्जेक्ट प्लस वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू लिहायचं. नंतर जे काही काम करायचं त्याचं फर्स्ट फॉर्म इथं लिहायचं. इकडे लक्ष द्या, मी बोलताना इकडेच बघत जा, खाली रांगोळी काढत जाऊ नका. प्लस रिमेनिंग पार्ट आणि फुल स्टॉप एवढं लिहायचं. ठीक आहे. मम्मीला स्वयंपाक करायचा आहे. बी ग्रुप आपण ठरलं होतं, तेव्हा बी ग्रुपला काय येईल? वॉन्ट्स टू येईल. हा, मम्मी अगोदर सब्जेक्ट ठिकाणी लिहायचं. मम्मी किंवा आई किंवा मदर. मम्मी, काही गडबड नाही करायची, फॉर्म्युल्याप्रमाणे येईल वॉन्ट्स टू. बरोबर, बी ग्रुप आहे. वॉन्ट्स टू काय करायचंय, जे काम करायचं त्याचा फर्स्ट फॉर्म लिहायचा. मम्मी वॉन्ट्स टू कुक. मम्मी वॉन्ट्स टू प्रिपेअर फूड. काही दोन्हीपैकी कोणतंही लिहा. पहिलं वाक्य समजलं? तर समजलं असेल तर पुढचं वाक्य बनवू आपण. आता ए ग्रुपचं आहे. आम्हा सर्वांना. आम्ही सर्व म्हणजे काय? वी ऑल. आणि काय? ए ग्रुपचं वॉन्ट टू आहे आणि मी हे वॉन्ट टू चं वाक्य आहे, म्हणून ए ग्रुपचं वाक्य आहे, म्हणून वॉन्ट टू ना बाबा रे. वॉन्ट्स टू कोणतरी म्हणलं, वॉन्ट्स. वी ऑल वॉन्ट टू काय? मेन वर्ब काय? जे काय मेन वर्ब असतो तुमच्या कुठे येणार आहे? वाक्याच्या शेवटी येणार आहे. बोलायचंय. स्पीक इंग्लिश. ठीक आहे. दीदीला थोडा वेळ अभ्यास करायचा आहे. सगळ्यांनी मिळून सांगितलं तर चालतंय. चला, दीदी कोणता ग्रुप आहे? बी ग्रुप आहे म्हणल्यावर वॉन्ट्स टू. बोला सगळेजण मिळून मला रे. वॉन्ट्स टू स्टडी. थोडा वेळ म्हणजे काय? फॉर सम टाइम. तिकडं टाइम फ्रेज मध्ये याला लिहून ठेवा. थोडा वेळ, फॉर सम टाइम, थोड्या वेळासाठी, फॉर सम टाइम. सोहमला गावाला जायचंय. बी ग्रुप आहे, वॉन्ट्स टू येणार आहे. बोला. Tom wants to go village. वॉन्ट्स टू नंतर मेन वर्ब काय? जाणे. गो. गावाला टू विलेज. सोहम वॉन्ट्स टू गो टू विलेज. आजीला ब्रेकफास्ट करायचा आहे. थांबा. खाणे, पिणे, आराम करणे, आंघोळ करणे याला आपण टेक किंवा हॅव हे मुख्य क्रियापद वापरतो आणि तेच वापरायचं. चला, आजीला ब्रेकफास्ट करायचा आहे. आजी म्हणजे काय? ग्रॅनी और ग्रँड मदर. बोला सगळ्यांनी मिळून बोला. ग्रँड मदर. वॉन्ट टू का वॉन्ट्स टू? व्हेरी गुड. Wants to. काय काढले? Wants to. टेक किंवा हॅव. टेक ही चालेल आणि हॅव ही चालेल. ग्रँड मदर वॉन्ट्स टू हॅव ब्रेकफास्ट किंवा ग्रँड मदर वॉन्ट्स टू टेक ब्रेकफास्ट. ईट ब्रेकफास्ट आपण असं बोलत नाही. का बोलत नाही? कारण आपण जर जनावर असतो, ईट ब्रेकफास्ट आपला चाललं असतं. ब्रेकफास्ट तुम्ही असं म्हणता का मला ब्रेकफास्ट खायचा आहे? काय म्हणता? मला ब्रेकफास्ट करायचा आहे किंवा घ्यायचा आहे ना. त्याच्यामुळं टेक किंवा हॅव. त्याला माझ्या बरोबर यायचंय. बी ग्रुप आहे. शांतपणे सांगा. वॉन्ट्स टू. येणे म्हणजे कम. Come with me. बरोबर म्हणजे विथ. आणि माझ्या बरोबर म्हणजे काय आलं? मी आलं. आम्हाला 9 वाजता स्कूलला पोहोचायचंय. आम्हाला ए ग्रुप आहे. वी. वॉन्ट टू किंवा वॉन्ट्स टू पैकी वॉन्ट टू. 9 o'clock. वी वॉन्ट टू पोहोचणे. Reach school. रीच स्कूल लिहिलं चालतंय. टू सायलेंट चालतंय. रीच स्कूल 9 वाजता. ऍट 9 o'clock किंवा ऍट 9 AM. काय राहिलं रे? अरे वा, एल राहिलं. दिसतंय का? एल राहिलं. चला, मला ऑनलाईन क्लास जॉईन करायचा आहे. सगळे म्हणून सांगा. आय. I want to join.
वॉन्ट टू जॉईन करणे मुख्य क्रियापद. झालं ऑनलाईन क्लास, ऑनलाईन लेक्चर. व्हेरी गुड. मावशींना सर्व क्लासरूम स्वच्छ करायचे. मावशी म्हणजे मेड या अर्थानं वापरलंय. मेड. कमॉन. Maid want वॉन्ट्स टू रे. बी ग्रुप आहे. मेन वर्ब काय? स्वच्छ करणे. क्लीन clean all classrooms. ऑल द क्लासरूम. क्लासरूम. आई संबोधन आहे. जस्ट कॉल केलंय, अटेन्शन डायव्हर्ट केलं आईचं. मम्मी आणि कॉमा. Mummy, मला जेवण करायचंय. I want to. I वॉन्ट टू हॅव किंवा टेक. हॅव काय? फूड और ब्रेकफास्ट और लंच और डिनर. लाईकवाईज. वॉन्ट टू आपण शॉर्ट मध्ये काय म्हणतो? वाना. आय वाना हॅव ब्रेकफास्ट. गोइंग टू शॉर्ट मध्ये म्हणतो गोना. समजलं? गोइंग टू झालं ना आपलं. वॉन्ट टू ला शॉर्ट मध्ये वाना. लाईक मम्मी आय वाना हॅव ब्रेकफास्ट. आय वॉन्ट टू हॅव. आय वाना हॅव. ठीक आहे. अजयला झाडांना पाणी घालायचंय. अजय बी ग्रुप आहे. अजय सांगा. वॉन्ट्स टेक वॉटर. काय? वॉटर द ट्रीज किंवा प्लांट. छोटे झाड असेल तर प्लांट्स. टू वॉटर म्हणजे पाणी घालणे. अजय वॉन्ट्स टू वॉटर द ट्रीज. पप्पा. पप्पा आय रे. आय वॉन्ट टू काय? उठणे. up, get up at वेकअप त्याऐवजी गेटअप. ठीक आहे. 5 o'clock. गेटअप गेट अप ऍट 5 o'clock म्हणा किंवा 5 AM म्हणा. इन मॉर्निंग. 5 o'clock. अरे AM म्हणजे मॉर्निंगच असतं रे बा. AM नाही लिहिलं तर मग ऍट 5 o'clock इन द मॉर्निंग. AM म्हणजे एंटे मेरिडियन, दुपारच्या अगोदर. हा. त्याला गाडी चालवायची आहे. त्याला चालायचं का पुढं आपण? He wants सगळे मिळून सांगा मला. to drive. He wants सगळे म्हणून सांगायचे. सगळे ग्रुप बरं का? He wants to drive a car, a bike. आईला पापड करायचे. आई वॉन्ट्स टू डू आई डू नाही रे. आई वॉन्ट्स टू मेक और प्रिपेअर. आता मेक म्हणणं योग्य आहे इथं. मेक पापडचं PAPAD असं काय करा, असं तिरकल्या आणि अंडरलाईन करा. तू राहिलं का? आई वॉन्ट्स टू मेक पापड. असं तिरकल्या आणि त्याला अंडरलाईन करा. पापड इज इंडियन स्नॅक्स. पापड इज an इंडियन स्नॅक्स. इंडियन स्नॅक टाइप ऑफ an इंडियन. ठीक आहे. आम्हाला आभारपत्र लिहायचंय. We want to write. We want to write Thanks. a letter of thanks. We want to write a thanks letter or letter of thanks or thanksgiving letter. क्लिअर? चला सगळे मिळून सांगा बरं मला. सगळे मिळून सांगा. विद्यार्थ्यांना थोडा वेळ. विद्यार्थ्यांना ए ग्रुप आहे म्हणून वॉन्ट टू. सो स्टुडंट Want to play some
वॉन्ट टू काय प्ले सम प्ले चालेल मग थोडा वेळ तिकडं. थोडा वेळ झाली, थोडा वेळ काय करत आपण फॉर सम टाइम. इकडे काय वेळ येईल का फॉर सम टाइम, आणि हे सगळं पाठ करायला मी सांगितलेलं आहे. थोडा वेळ फॉर सम टाइम. क्लिअर? फोरची मुलं माझ्याबरोबर लिहितात का? ओमकार लिहितोय का रे? येस येस सर. सगळे म्हणून बोला मला. तर त्याला इंग्लिशचं बुक वाचायचंय. कमॉन. ही wants to read इंग्लिश बुक. English book. खऱ्या अर्थानं जुळ्या लोकांसाठी हा टॉपिक नवीन नाही म्हणते चालतंय. बरोबर आहे. इकडे वॉन्ट्स होते, इकडे काय वॉन्ट्स टू आहे, फक्त टू एक्स्ट्रा आहे आणि मेन वरचा फर्स्ट फॉर्म एक्स्ट्रा आहे. मला उद्या लवकर शाळेत जायचंय. आय वाना वॉन्ट टू. आय वॉन्ट टू मेन वर गो. स्कूल शाळेत शाळेला या अर्थाने. गो टू स्कूल. स्कूल अर्ली लवकर. अर्ली, इयरली नाही रे, अर्ली. टुमारो टुमारो. क्लिअर अप टू हिअर? इथपर्यंत क्लिअर आहे का? इकडं माझ्याबरोबर लिहा. राहिला सुद्धा सोडून द्या, नंतर कव्हर करा. शिवाम कमॉन, बी ग्रुप आहे. वॉन्ट्स टू येईल. मेन वर्ब आहे पोहणे. स्विम in the well. So Shivam wants to swim in the well. मला छावा मूवी बघायची आहे. I want to I want to watch. मोमेंट बघणे म्हणजे काय? हालचालीला बघणे म्हणजे वॉच करणे. म्हणून आय वॉन्ट टू वॉच छावा सिनेमा और मूवी. I want to watch छावा सिनेमा और छावा मूवी. मला होमवर्क करायचा आहे. I want to do I I want to do homework. पप्पांना पनीरची भाजी खायची आहे. पप्पा want to eat किंवा टेक किंवा हॅव. पप्पा want to have पनीर डिश म्हणतो आपण, है ना? पनीर डिश असं इंग्लिश मध्ये म्हणतात. बरोबर. आपण पनीरची भाजी म्हणतो, इंग्लिश मध्ये काय म्हणतात? पनीर डिश. इट इज नॉट वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन मेथड. याला त्यांचे लोक काय म्हणतात तर पनीर डिश असतात. बरोबर. सत्यमला नवीन क्रिकेट किट घ्यायची. wants to buy a new cricket kit. kit. आणि पुढची 2 वाक्य तुम्हीच करायचे क्लासवर्क मध्ये. पुढची 2 वाक्य तुम्ही स्वतः लिहायची. नाही आलं की मला विचारायचं. तर 4th ची मुलं लिहित आहेत का ऑनलाईन वाले तुमच्या समोरची? रिपीट वन्स. सेल्फ ओनली 10 का मॅडम?
न्यू टॉपिक आहे ना सर, रिपीट 2 टाइम्स सांगितलं तरी चालेल. बर चला ठीक आहे, रिपीट 2 टाइम्स चला, तुमची इच्छा. रिपीट टॉईस आणि सेल्फ ओनली 10 चालतंय का? येस. चालेल का? काय अडचण नाही, बसून करून घ्या मुलांकडून. एखादं लेक्चर एक्स्ट्रा घ्या, तुम्हाला काय अडचण नाही. इकडं कवाळे सर. सर 25 सेंटेन्स. रिपीट वन्सच का? हा, रिपीट वन्स. बर, रिपीट वन्स सेल्फ 25 करून घ्या. रिपीट वन्स सेल्फ 25 करून घ्या. आणि बघा किती सोपं आहे, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. खरं सांगतो, ही वाक्य जगायला लागा. हॅलो, स्टार्ट लिव्हिंग दीज सेंटेन्सेस. कोणाला काहीतरी करायचंय, बिंदास उद्या इमानदारीने बोला. इज इट नॉट गेन? मी म्हणतो खऱ्या अर्थानं हा गेनच आहे. सगळं शिकून एकदा बोलण्यापेक्षा थोडं ठीक आहे ना. मला सांगा, आपण सगळेजण जेवता की नाही? नाही जेवत. जेवणामध्ये काय काय असतं? चपाती, भाजी, लोणचं, आणि आपण सगळं एकत्र करून असं टाकतो का? एक करून खातो की नाही? चपाती पण आखी नाही खात आपण. तसं इट इज गुड की एवढंच झालंय, उद्या मला एवढंच यूज करायचंय. उद्या प्रामाणिकपणे यूज करा आणि कळत न कळत तुम्हाला इंग्लिश बोलायला येईल. समजलं? सगळंच ताटातलं एकत्र करून असं नाही टाकता येत ना. आपण करतो का तसं? मिक्सर मध्ये सगळं भाजी, लोणचं, पापड सगळं एकत्र करा, मिक्स करा, अंडे प्यायला मला असं करता का? सो दॅट डझंट मेक यू हॅपी. मी खरं सांगतो, म्हणजे प्रत्येक गोष्टींचं, जगातील प्रत्येक गोष्टींचं तत्व, जीवनातील प्रत्येक गोष्टींचं तत्व हे एकच, एक्झॅक्टली सेम आहे. जेवणावरून आपला अभ्यासाची आयडिया मिळते की नाही? आणि अभ्यासावरून जेवणाची आयडिया मिळते. एम आय राईट? सो प्लीज डू इट. उद्या इमानदारीनं एवढंच बोला. कोणाला काय बरं किती बोलायचं? तुमच्या जीवनामध्ये उद्याच्या दिवसामध्ये समजा 15 वाक्य याची या प्रकारची आली, 5 तरी बोला ना. बट बी ऑनेस्ट विथ युअर सेल्फ. विल यू बी? ऑल राईट. सो विथ दिस shall we have pause? Yes, sir, will help us. Okay, we will have pause. Okay, bye. Bye, sir.